प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवपिताला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक, ह्यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुद्याच्याकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हाला विपुल मिळोत. प्रियजन हो, आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हाला लिहायची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचा पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वासहीन त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हाला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती भक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाचा कृपेचा विपर्यास करून तिला कामतुरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एक स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात. तुम्हाला हे सर्व ठाऊकच आहे, तरी तुम्हाला ह्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. ती ही की प्रभूने मिस्र देशातून आपल्या लोकांना निभावून नेले आणि जे विश्वासहीन झाले त्यांचा नाश केला आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकार पद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यास त्यांनी निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले. त्याप्रमाणे सदम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरी ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्य कोटीतील अंगाशी संग केला. ती नगरे सर्वकालीन अंगदी दंडाची शिक्षा पावलेली अशी एकाकडे उदाहरण दाखल पुढे ठेवले आहे. तसेच हे देखील एकाकडे विषय स्वप्नात देहाला विटाळतात आणि दुसरीकडे प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करतात. आधी देवदूत मिकाईल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंध सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकाव एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशुप्रमाणे ह्यांना स्वभावतः समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चाललेले द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोऱ्हासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रतिभोजनात झाकलेले खडक असे आहेत. ते मेंढपाळ असूनही स्वतः चरत राहतात. ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जर मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन द्वंद्वा मेलेली समूळ उपटलेली झाडे असे आहेत. ते लाजारूपी फेस दाखवणाऱ्या समुद्राच्या विकराळ लाटा भ्रमण करणारे तारे असे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवली आहेत. आदमापासून सातवा पुरुष हनोक याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की पहा, सर्वांचा न्याय निवाडा करण्यास आणि भक्तीहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तीहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तीहीन पापी जणांनी त्यांच्या विरुद्ध सांगितल्या त्यावर त्या सर्व दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जणांसहित आला. ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनास्तक आहेत. तोंडाने ते फुशारखी मारतात व लाभासाठी ते तोंडपूजेपणा करतात. परंतु प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताने पूर्वी सांगितलेल्या वचनाची तर आठवण ठेवा. ते तुम्हाला असे सांगतात की शेवटल्या काळी आपल्या कुवासनाप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. ती फूट पाडणारी देहबुद्धीची ज्यास पवित्र आत्मा नाही अशी आहेत. प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. सर्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दयेची वाट पहा आणि आपल्या देवाच्या प्रीतीमध्ये राहा. जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. त्यांना अंगणीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि कित्येकावर तर भेदभेद दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष माना. तुम्हाला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो सामर्थ्य आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी आता व युगानुयुग आहे. प्रेज द लॉर्ड. व्हेरी गुड. शाल